सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं। श्रोता वक्ता श्री लक्ष्मीनारायण भगवान की जय। आजचा तसा शेवटचा दिवस म्हणजे उद्या या आपल्या उपक्रमाची समाप्ती होईल आणि मनाच्या श्लोकांविषयी आपण हा जो काही अभ्यास करतो आहोत, अनेकांनी खूप छान 2-3 वेळा मला यायला मिळालं, पण मी येण्याचा प्रयत्न केला की खूप चांगला अभ्यास अनेकांनी मांडला। या मनाचे श्लोक मुळात लिहिण्याची किंवा मनाचे श्लोक का लिहिले गेले हा प्रश्न आपल्याला पडायला हवा। आपल्याला जेवढे प्रश्न आपल्याला पडतील ते आवश्यक असतात, कारण प्रश्न ही एकमेव गोष्ट अशी आहे की जी आपली स्वतःची आहे, दुसरं आपलं स्वतःचं काहीच नाही। आम्ही आता परमार्थ मार्गावरती किंवा अध्यात्म मार्गावरती आपण सगळे आहात, त्यामुळे असं जर का आपण विचार केला की माझं काय आहे, मी घेऊन काय येणार आहे सोबत, तर आपण उत्तर देतो काही नाही। मग माझं स्वतःचं असं काय आहे, तर प्रश्न हा एकमेव आपला आहे। आपण विचार करून आपण जमलेल्या आपल्या उपलब्ध ज्ञानानुसार आपल्या क्षमतेनुसार जे काही आपण विचार करू त्यातनं प्रश्न हा केवळ आपला आहे। आणि ज्या ज्या संशोधकांनी प्रश्न सांभाळून ठेवले त्यामुळेच आपले शोध लागले किंवा आपल्या नवीन नवीन गोष्टी ज्या आता रोजच्या जीवनामध्ये आपल्याला मिळतात, अगदी ऋषी मुनींपासून आताच्या संशोधकांपर्यंत त्यांनी स्वतःला पडलेले प्रश्न सांभाळून ठेवले, जपून ठेवले, योग्य ठिकाणी विचारले, उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला, म्हणून प्रगती आहे। आध्यात्मिक प्रगती असेल, पारमार्थिक असेल किंवा बौद्धिक असेल, कुठली पण। त्यामुळे प्रश्न पडले पाहिजेत। समर्थांनी मनाच्या श्लोकांची फलश्रुती सांगितली 205व्या श्लोकामध्ये। मला मधले श्लोक आहेत पण संकीर्ण थोडं बघितलं पाहिजे। मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वास सदा मुक्ती भोगी। मनाच्या श्लोकांची निर्मिती का करायला लागली किंवा कोणी सांगितली का करायला की मनाच्या श्लोकांची निर्मिती करा, प्रश्न पडायला हवा आपल्याला। दास नवमीच्या दृष्टीने किंवा आपण समर्थ संप्रदायाचा जर आपण विचार केला, आपण सगळे समर्थ भक्त आहोत, मनाच्या श्लोकांचा अभ्यास करतो, दासबोधाचा अभ्यास करतो, तर मनाचे श्लोक, आत्माराम आणि दासबोध ही आपली प्रस्थानत्रयी आहे। समर्थ संप्रदायाची प्रस्थानत्रयी, प्रत्येकाची प्रस्थानत्रयी असते। वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी आहे, भागवत आहे, भगवद्गीता आहे, किंवा अनंतर वेदांताची आहे, उपनिषद आहे, ब्रह्मसूत्र आहे, अशा प्रत्येकाची प्रस्थानत्रयी असतात। समर्थ संप्रदायाची प्रस्थानत्रयी आहे मनाचे श्लोक, आत्माराम आणि दासबोध। आता मनाचे श्लोक लिहिण्याची वेळ का आली किंवा काय आहे त्याची उत्तर आपल्याला समर्थांनी पण दिलेलं आहे। त्याचं उत्तर आपल्याला समर्थांच्या अनेक गोष्टी माहिती आहेत, अनेक गोष्टींमध्ये जाण्याची इच्छा असली तरी आपण नाही जायचं तिथपर्यंत, पण उल्लेख केला पाहिजे की नारायणाने काय सांगितलं होतं, चिंता करीतो विश्वाची, म्हणून मनाचे श्लोक लिहायला लागले। हा बुडते हे जग देखविना डोळा, म्हणून मनाचे श्लोक लिहायला लागले। आणि नंतर माऊली असं म्हणते की या कारणे मी बोले अरूपाचे रूप लावी, अतींद्रिय परिभोगले इंद्रियापदी, अरूपाचे रूप लावी। संतांनी आपल्याला काय सांगितलं की अरूपाचे रूप लावे। आता भगवंत, परमात्मा, परमेश्वर हा काही आपल्याला दाखवता येत नाही। संत म्हणाले, संत आपल्याला म्हणाले ना की भगवंत बघायचा आहे तर आम्ही दाखवू। जरी आपल्याला बघता येणार नसेल, दाखवता येणार नसेल, किंवा तो षट प्रमाणातीत आहे असं सगळं आपल्याला वेदांत सांगतो, आज्ञा नसून सुद्धा संत आपल्याला सांगतात की आज्ञा मोडून असं सांगतात की आम्ही तुम्हाला भगवंत दाखवू। अतींद्रिय आहे, दाखवता येत नाही, सांगून समजत नाही, शब्द नाही। आता आपण 177वा श्लोक आपण आता म्हटला, काय आहे, आपण ना श्लोक म्हणतो, पण कधीतरी तो श्लोक म्हणताना सेकंदाचा अर्धा भाग का होईना तो विचार आपण करायला हवा। आता जो श्लोक म्हटला, कळेना कदा लोचनासी, वसेना दिसेना जगी विपणासी, तो तेच भगवंताचं वर्णन आहे। कळेना कदा लोचनासी, नाही बघता येत कधी, पण संत म्हणतात आम्ही तुम्हाला दाखवू। आणि त्यातलं दुसरं चरण आहे वसेना दिसेना जगी विपणासी, त्याचा संदर्भ येईल पुढे। समर्थ म्हणतात मी राम पाहिलाय, तुलाही मी दाखवेन, पण कसं काय केलं पाहिजे त्याच्यासाठी काहीतरी सांगितलंय ना। देव धावत येतो, आपण म्हणतो की देव भावाचा भुकेला आहे, देवाला आज्ञा केली की धावत येतात, तस्मत्रोगामी आहे असं राम म्हणा। आपल्या लगेच म्हणते की राम संरक्षणाला हजर आहे, पण कोणाच्याही येईल का? आपणही विचार करतो तो माझ्याकडे किती वेळा आला तर मी त्याच्याकडे आता जाऊ। प्रत्येक जण इथे बसलेला प्रत्येक जण हा विचार करतो की
की मी ज्याच्याकडे जायचे धावत तो माझ्याकडे आला का वर्षभरामध्ये 2 वर्षामध्ये? मग देव एवढा स्वस्त आहे का, सोपा आहे का? त्याला भरपूर कुटुंब पडली आहे, दुनिया पडली आहे, त्याला आपण नाव घ्यावं आणि देव धावत यावा. याच्यासाठी आपलं आणि त्याचं काहीतरी नातं असायला पाहिजे ना, पहिल्यापासूनच. नाम सतत जर का आपण घेतलं, कायम जर का आपण त्याला फोन करत राहिलो आणि त्याची चौकशी केली, गेलो नाही तरी चालेल, पण त्याच्याशी संपर्कात राहिलो तर तो सुखादुःखाला धावून येतो. मग व्यक्तीच्या बाबतीत जर का आपण असा विचार करतो, भगवंताने आपल्या बाबतीत केला तर काय चूक आहे? मग सतत सातत्यपूर्ण नाम घेण्यासाठी आपल्याला समर्थ सांगतात की या श्लोकांमध्ये मला 81 ते 90 ह्या श्लोकांमध्ये समर्थांनी आपल्याला नाम घ्या किंवा नामाचं काय महत्व आहे हे सांगितलेलं आहे याच्यामध्ये. याच्या आधी आपण थोडासा विचार असा करायला हवा की मनाच्या श्लोकांचे पहिले 3 श्लोक जे आहेत ना त्याच्यावरती थोडा वेगळ्या दृष्टीने विचार आपण केला पाहिजे. काय सांगतात समर्थ त्याच्यामध्ये? परमार्थावर पहिला श्लोक, दुसरा श्लोक आणि तिसरा श्लोक. आता एका चरणाचा पटकन विचार करू आणि पुढे जाऊ. परमार्थावर वाटचाल करणाऱ्या साधकाचं ध्येय कोणतं? हा सगळा आपण जो काही प्रपंच मांडतो, सगळा हा जो काही उपक्रम करतो, सातत्यपूर्ण आपण याचा अभ्यास करतो, तर या सगळ्याचं ध्येय काय आहे आपलं? काहीतरी ध्येय असलं पाहिजे ना. ध्येय असल्याशिवाय काय करणार, पुढे जाणार कसं आपण? तर साधकाचं ध्येय काय, साध्य काय करायचंय आपल्याला या सगळ्यांमधून, आणि हे साध्य करण्याचं साधन काय? पहिल्या 3 श्लोकांचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये ही उत्तरं मिळतात. तर पुढचे सगळे 205 श्लोक जे आहेत ना ते त्या सगळ्याचा संदर्भ याची उत्तर देण्याकरिता दिलेले आहे. गमू पंथा अनंत या राघवाचा. ध्येय काय असलं पाहिजे, मार्ग कुठला आपल्याला स्वीकारायचा आहे? गमू पंथा अनंत या राघवाचा. आणि साध्य काय करायचंय? तरी श्रीहरी पाविसे तो स्वभावे. पहिल्या श्लोकात एवढे, दुसऱ्या श्लोकात एवढे. आणि साधन काय सांगितलं या सगळ्याचं? प्रभाते मनी रामचिंतित सभा. पुढच्या सगळ्या श्लोकांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याच्यासाठी ध्येय काय आहे आपलं, आपल्याला साध्य काय करायचं हे जर पक्क माहिती असेल, जायचंय कुठे हे जर पक्क माहिती असेल तर जायच्या साधनाचा आपण विचार करू शकतो. त्यामुळे ह्या 3 गोष्टींचा विचार आपण या पहिल्या 3 श्लोकांमध्ये करावा. आणि त्या दृष्टीने पुढे पुढे आपण जेव्हा या मनाच्या श्लोकांचा विचार करतो, मनालाच का उपदेश दिला तो सगळा संदर्भ येईल पुढे. पण ह्या 3 श्लोकांचा विचार केल्यानंतर मनाच्या श्लोकांमध्ये आपल्याला समर्थ भक्तिसूत्र सांगतात की ज्याचा विचार आपण पटकन करत नाही. सगळ्या मनाच्या श्लोकांचा अभ्यास करताना आपल्याला त्यातला एखादा भाग अभ्यासाला घ्यावा लागतो. तर 10 भक्तिसूत्र सांगितलेली आहेत समर्थांनी. आपण जे अनेक वेळा म्हणतो मनाच्या श्लोकांमध्ये, पण त्याचा विचार करून सटीक अभ्यास जर आपल्याला करायचा असेल तर या 10 भक्तिसूत्रांचा अभ्यास सुद्धा आपल्याला 1 वर्ष कधीतरी करावा लागेल. मी 10 भक्तिसूत्र वाचून दाखवतो. आता त्याच्यावरचा विवरणाचा विषय नाहीये, पण माहिती असावं की ह्याला भक्तिसूत्र म्हटलेलं आहे. मनोबोधाची भक्तिसूत्र असं याला म्हटलेलं आहे. मनोबोध म्हणजे मनाचा श्लोक आहे. हा पहिला आहे, तुम्हाला सगळ्यांना समजून येईल कारण सगळ्यांनी हे म्हटलेलं आहे अनेक वेळेला. नुपेक्षिकदा रामदासाभिमानी मना सज्जना राघवी वस्ती कीजे, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, प्रभाते मनी रामचिंतित सावा. तुटे वाद संवाद तो हितकारी, नुपेक्षिकदा देव भक्ताभिमानी, जुने ठेवणे मीपणे आकळेना, मना संत आनंद शोधून पाहे, सदा संगती सज्जनाची धरावी, परिसंग सोडून सुखी राहावे. 10 सूत्र आहेत. आता ही 10 सूत्र कशामुळे म्हटली? काही श्लोकांची पादुपद म्हणतो ना आपण, तशी ही सूत्र आहेत सगळी. हे 10 जे मी वाचले आता ते कुठल्या ना कुठल्या तरी श्लोक समूहाचं 4थं चरण आहे, पादुपद आहे. त्यामुळे या 10 भक्तिसूत्रांमध्ये सुद्धा आपल्याला विचार करायला हवा. हे सगळं सांगण्याचं कारण काय? तर शेवटच्या 5 श्लोकांमध्ये जी फलश्रुती 205व्या श्लोकाची जी फलश्रुती आपण समर्थांनी सांगितली आहे, तर त्याच्यामध्ये मनाच्या श्लोकात ही 10 भक्तिसूत्र आहेत आणि दासबोधामध्ये भक्ती विवरणावरती 20 दशक आहेत. म्हणजे 20 दशक म्हणजे ते 200 श्लोक झाले आणि हे 200 समास झाले आणि हे 205 श्लोक झाले. म्हणून मनाच्या श्लोकांचं महत्व आपल्याला इथे कळायला हवं. तिकडे जी भक्तिपंथ आपल्याला सांगितलं आहे 200 समासांमध्ये, तेच आपल्याला 205 मनाच्या श्लोकांमध्ये इथे आपल्याला दिसतं. आणि म्हणून मनावर बोध करण्यासाठी, मनावर संस्कार करण्यासाठी समर्थांनी आपल्याला मनाचे श्लोक सांगितले. आम्हाला खूप वाटतं ध्यान करावं, रोज संध्याकाळी रामरक्षा म्हणावी, संध्याकाळी 7:30 ते 8:30 या वेळेमध्ये ध्यान करावं, पण शरीर बसत नाही ना जाग्यावरती.
आपण जरी बसलो तरी तेवढ्यात बाहेर कोणीतरी येतं, पिक्चर टीव्ही लागतो, काहीतरी मालिका लागते, आपल्याला आवडीची लागते, मन धावतं, हे सगळे विषय आपल्याला माहिती आहेत. पण मनावर संस्कार करण्याचं कारण काय आहे? ध्यान करायचं म्हणजे काय करायचं? शरीर एका ठिकाणी बसवायचं ना, निश्चल बसता आलं पाहिजे. कुठलीही चुलबुल न करता, कुठेही काहीही हातपाय न करता नीट बसता आलं पाहिजे. म्हणजे काम कोण करणार आहे? दृश्य कोणाचं दिसणार आहे? शरीराचं दिसणार आहे. मग शरीर स्थिर राहिलं तरच ध्यान लागणार आहे. मग ते शरीर स्थिर कधी राहील? मन स्थिर होईल तेव्हा. म्हणजे ध्यान देवळात जायचंय तर शरीराने देवळात गेल्याशिवाय जाणं होणार नाहीये. मग हा संस्कार कोणावर करायला हवा आहे? शरीरावर करून उपयोग नाहीये, तो मनावर संस्कार करायला हवा आहे. म्हणून आधी मनावर संस्कार करायचे. मनावर संस्कार झाले की ते बुद्धीवर संस्कार होतील आणि मग शरीर निश्चित बसेल, देवळात जाईल, काहीतरी ध्यानाला बसेल, हात जोडले जातील, शारीरिक क्रिया घडतील. म्हणून मनावर संस्कार आधी केले. भक्ती पंथाचे संस्कार या श्लोकांमध्ये आपल्याला समर्थ सांगतात. मना मत्सरे नाम सांडू नको हो, अति आदरे हा निजध्यास राहो, समस्तामध्ये नाम हे सारा आहे, तुझी तुलना तुळीदारी नवाहे. मना मत्सरे नाम सांडू नको हो. इथे समर्थ काय सांगतात आपल्याला? किंवा आपण काय विचार करायचा आहे? समर्थाने आपल्याला सगळं सांगितलंय, पण आपण आपल्या पातळीवरती विचार केला पाहिजे की मला यातनं काय कळलं. मना मत्सरे नाम सांडू नको, हे सगळं नाम घेऊन आपल्या अंगातला आपल्या जीवनातला दुसऱ्या विषयीचा मत्सर कमी झाला का? की जो कमी होतो असं समर्थ सांगतात. होतो कमी, नक्की निश्चित कमी होतो, निश्चयाने सांगितलेलं आहे. पण आपल्या मनातला झाला का? आपल्या कुटुंबामधला, आपल्या रोजच्या रोज उठबसण्यातल्या आपल्या आईवडिलांविषयी, आपल्या मुलग्याविषयी, आपल्या मुलीविषयी, आपल्या नातेवाईकांविषयी असलेला मत्सर कमी झाला का? हा सगळा एवढा प्रपंच मांडायचा, रोज मनाचे श्लोक म्हणायचे, रोज नाम घ्यायचं. आम्ही ना 10 माळा केल्याशिवाय उठतच नाही, करतोच आम्ही 10 माळा. अरे पण मग तुमच्या मनामध्ये समोरच्या व्यक्तीविषयी जो मत्सर आहे, तो असा वागतो, मी असा वागतो, मीच बरोबर वागलो, समोरचाच चुकीचा वागला, हा जोपर्यंत विषय जात नाही तोपर्यंत नाम घेतल्याचा उपयोग होतोय का? मग हा उपयोग होत नसेल तर आपल्याला त्याचा सटीक प्रयत्न केला पाहिजे काहीतरी. कारण समर्थाने सांगितलंय की निश्चित होतो, आणि समर्थाने सांगितलंय असं म्हणतात की जे जे या सृष्टीमध्ये आहे ते समर्थाने सांगितलेलंच आहे, किंवा समर्थाने जे जे सांगितलंय ते आहेच, आणि जे समर्थाने सांगितलेलं नाहीये ते नाहीच आहे. त्यामुळे त्यांनी ज्या अर्थी मनाच्या श्लोकात सांगितले ना त्या अर्थी हे सत्य आहे की रामनाम घेतल्यावरती मत्सर मनातला जातो. नुसता आपल्याच मनातला जातो असं नाही, समोरचा व्यक्ती जरी आपल्याला काही वाईट बोलला तरी आपल्याला त्याचं काहीही वाटत नाही. म्हणजे आपण दुःख वाटून घेत नाही का? कारण इथे सांगतात आपल्याला सगळे की परब्रह्म परमात्मा परमेश्वर सगळ्यांच्यात आहे, माझ्यात आहे, असं समोरच्यात आहे. मग जोपर्यंत समोरच्यामध्ये आपण भगवंत बघायला शिकत नाही तोपर्यंत हे रामनाम घेऊन काही उपयोग होत नाहीये. मना मत्सरे नाम सांडू नको हो. त्यामुळे मत्सर भाव नाहीसा व्हायचा असेल किंवा हा रामनामाने नाहीसा होतो, हे आपल्याला सगळं समर्थ इथे सांगतात. दुसऱ्याने जरी आपला अपमान केला तरी सुद्धा आपल्याला अपाय होत नाही. जे कोणी येऊ पाहे अपाव, तेथे दृढ वाढल्या भगवत भाव, तेव्हा अपावाची होय उपाव, विघ्नाशी ठाव असे ना. असं व्हायला पाहिजे. समोरून जरी आपल्याला कोणी बोललं, मत्सर भावाने आपल्याशी वागलं तरी सुद्धा तेथे दृढ वाढल्या भगवत भाव, ही भावना मनामध्ये घ्यायला पाहिजे. आणि याच्यासाठी आपल्याला सतत नाम घ्यायला पाहिजे. अखंड समर्थ म्हणतात, अखंड ध्यानाचे लक्षण, अखंड देवाचे स्मरण, याचे एकरिता विवरण सहजची घडे. आता आपल्यातले दोष किंवा आपल्यातला मत्सर भाव नाहीसा व्हायला हवा. इथे छान ओळी समर्थांची आहे की अचूक यत्न करावे ना. आपल्यातले दोष आपल्याला दिसत नाहीत ना, हा मोठा प्रश्न आहे. समोरच्याच्या चुका, दुसरा चुकीचा कसा वागतो, तो कसा नीट वागला नाही, त्यांनी काय करायला हवं होतं, हे सगळं आपल्याला पटतं. पण अचूक यत्न करावे ना म्हणून केले ते सजेना. आपल्याला यश का मिळत नाही या सगळ्यामध्ये? कारण आपल्या डोळ्यातलं काय म्हणतात ना, ते कुसळ दिसत नाही, दुसऱ्याचं मुसळ दिसतं, अशी जी काही म्हण आहे आपली. अचूक यत्न करावे ना म्हणून केले ते सजेना, आपला अवगुण जाणवे ना काही केल्या. आपल्यातले अवगुण जर का आपण जाणून घेतले, हे कधी घेता येतील? ही भावना कधी निर्माण होईल? हे सगळं काही आपण होणार नाही ना. हे नाम घेतल्यामुळे आपला जो भाव शुद्धी व्हायला पाहिजे ती झाली की हे सगळं आपल्याला साध्य होईल. समस्तामध्ये नाम हे सार आहे.
कळे ना तरी सर्व शोधून पाहे. नामाचंच महत्व सांगितलंय पुन्हा पुन्हा आपल्याला समर्थ या सगळ्या श्लोकांमध्ये पटवून देत आहेत की नामासी नाही कर्मबंधन. नाम कधी घ्यायचं आम्हाला वेळ होत नाही समजा. नामासी नाही कर्मबंधन, नामासी नाही विधी विधान, आसनी भोजनी शयनी जाण, नाम पावन हरीचे. अनेकांचे फोन येतात, गुरुजी जप करायला सांगितलंय तुम्ही पण सकाळपासून रात्रीपर्यंत प्रवास आहे हो. असू दे, प्रवास आहे ना, प्रवासात कर. नामाला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. काय हो, एका ठिकाणी बसताच येत नाही, ठीक आहे, रात्री झोपायला असेल तेव्हा तिथे बसून कर. नाही सकाळी ना आम्हाला कामामुळे आंघोळच करता आली नाही त्यामुळे जप करायचा राहिला, अरे काही हरकत नाही, सकाळी कर, आंघोळीच्या आधी कर, जेवल्यानंतर कर, जेवायच्या आधी कर, कधीही कर, पण जप कर. एवढं सगळं लिहून देतो कागदावर, कधी कधी जप कर, तरी सुद्धा बोलतो अहो नाही म्हणजे आता अडचणीच्या काळात आहे मी कसं करणार, सुवेळ सुद्धा मी कसं करणार. अरे बाबा नाम आहे तू घे ना. गीतेच्या वर्गाला यायचं झालं की मग आम्ही येऊ का नको येऊ, आम्हाला सुवेळ सुद्धा काय, अरे आपण अभ्यास म्हणून करतो, इथे धर्मी भावना नाहीये, पूजा करायची नाही आपल्याला, तू ये जप कर. आसनी भोजनी शयनी जाण, नाम हे पावन हरीचे. कसं आहे नाम हे सगळं आपल्याला समर्थाने सांगितलं. नाम घेतल्यामुळे काय काय होतं हे सांगितलं. पण एकदा व्यासांची गोष्ट सांगताना मी सांगितलं, व्यासांनी काय काम केलं, समाजातल्या प्रत्येक स्तराच्या व्यक्तीसाठी काम केलं. जे बुद्धिमान आहेत त्यांच्यासाठी वेद आहेत, श्रुती आहे. जे मध्यम बुद्धीचे आहेत त्यांच्यासाठी पुराण आहे किंवा महाभारत रामायणासारखी काव्य आहेत की ज्यांच्यामध्ये समजून घेऊन ते व्यक्ती काम करते. आणि जे बौद्धिक स्तर ज्यांचा अति खालचा आहे, ज्यांना पटकन सांगून समजत नाही, उदाहरण द्यावं लागतं, त्यांच्यासाठी पुराण आहे, भीती घालावी लागते, लालूच दाखवायला लागते, बघ तू हे ह्यानी असं केलं म्हणून त्याचं हे काम झालं, तू कर. समर्थांनी सुद्धा आपल्याला पुढच्या या श्लोकांमध्ये असं सांगितलंय की कोणी नाम घेतलं, अरे त्यांनी घेतलं, मग तू काय चीज आहेस, तू तर घेतलंच पाहिजे. समर्थ सांगतात जेणे जाळीला काम तो राम ध्यातो. 83व्या श्लोकामध्ये म्हणतात जेणे जाळीला काम तो राम ध्यातो, भूमेसी अति आदरे गुण गातो, बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेते, परी अंतरी नाम विश्वास देते. त्या शंकराचा सुद्धा विश्वास, त्यांचा सुद्धा विश्वास नामावरती आहे. पार्वती म्हणते का हो तुम्ही मोठे त्रैलोक्य अधिपती की नाही, त्रिदेवांमध्ये तुम्ही मोठे की नाही, मग तुम्ही कोणाचं राम नाम घेणार, तुम्ही कशाला रामाचं नाम घेता. गोष्ट मोठी आहे, छान आहे गोष्ट. म्हणून तिथे म्हटलं ना त्यांनी उमेशी अति आदरे गुण गातो. अतिशय अभिमानाने शंकर सांगताय तुम्हाला की मी राम नाम का घेतो म्हणून. कारण जो विषाचा दाह झाला ना तो संपवायला ती शीतलता प्राप्त झाली कशामुळे, रामनामामुळे झाली. असा शंकर महादेव या रामनाम घेतायत. काय गरज होती त्यांना ना नाम घेण्याची. शंकराला महादेवाला सुद्धा हे रामनाम घेतलं त्यांनी, तर आपण त्याच्यापुढे काहीच नाही. इथे उद्धव असं म्हणतात भक्तीच्या पोटी जन्मली मुक्ती, मज द्यावे गुरु भजन तेने मुक्ती होय पावन, म्हणून लोटांगण घातले. का भक्ती करायची, नाम का घ्यायचंय. माऊली सांगते भक्ती तत्वाचा आदर कसा केला पाहिजे आपण. म्हणजे इथे माऊली म्हणतात की हा शंकर महादेवाकडून ना काहीतरी शिका तुम्ही. देव का देव महादेव महाकाल जरी असले, भले भले या दुनियेतले जे कोणी असतील सृष्टीतले त्याच्यासमोर चळा टाकतात, तो सुद्धा ज्याचं नाम घेतो तरी श्रद्धा वस्तूसी आदरू, करिता जाणीचे प्रकारू, जरी होय श्री गुरु सदाशिव. गुरु कोणासारखा असायला हवा, कोणाला गुरु म्हणा, सदाशिवाला गुरु म्हणा. का त्यांनी सुद्धा रामनाम घेतलेलं आहे, म्हणून तुम्ही रामनाम घ्या. सगळं काही आहे शंकर महादेवाकडे. काय काय सांगितलं आपल्याला. समर्थ म्हणतात बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे. शिव या शब्दाचा अर्थ जसं मंगल कल्याणकारी, तसं ज्ञान हा सुद्धा त्याचा अर्थ होतो. तेही त्याच्याकडे आहे, वैराग्य आहे, तो सामर्थ्यवान आहे. एवढं सगळं असून सुद्धा त्यांनी रामनाम घेतलं. आणि असं रामनाम त्यांनी घेतलं म्हणून विठोदे श्री वाहिला देवराणा. चंद्रभागा वाहते पंढरपुरात, भगवंताच्या चरणावरून वाहते, भगवंताच्या चरणाचं दर्शन घेते. ती गंगा या शंकराने कुठे धारण केली, डोक्यावरती धारण केली. विष्णूच्या पायाशी असलेली गंगा शंकराने डोक्यावर धारण केली आणि विष्णूनी या शंकराला आपल्या डोक्यावरती धारण केलं. विठोने श्री वाहिला देवराणा. ही भक्ती जी आहे ना, ही साधी भक्ती नाही आहे, ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. ज्ञानोत्तर असलेल्या भक्ती प्रेमामुळे हे सगळं साध्य झालेलं आहे. मुळात
आपल्या सगळ्या परंपरेमध्ये, वैदिक परंपरेमध्ये, हिंदू धर्मामध्ये कुठेही आंधळी भक्ती सांगितलेली नाही. आंधळ्या भक्तीला स्थानच नाही. जी काही भक्ती आहे ती ज्ञानातूनच आली पाहिजे. आपल्याला एखाद्या व्यक्तीविषयी किंवा देवाविषयी प्रेम कधी वाटेल? ज्या वेळेला त्याचे सगळे गुण आपल्याला माहिती असतील त्यावेळेला वाटेल ना. मग सगळे गुण माहिती असणं म्हणजे काय? ज्ञान असणं त्याच्या बाबतीतलं. त्यावेळेला ते प्रेम वृद्धिंगत होईल. या ज्ञानोत्तर भक्ती प्रेमामुळे हे शक्य आहे की विष्णूच्या पायाची मांडली गंगा शंकराने डोक्यावर धारण केले आणि विठोनी श्री वाहिला देवराणा. भगवान म्हणतात उद्धवाला, माझी या सायुज्य जे आले ते मीची होऊन या गेले, परी मी होऊन मज भजले ते भक्त मानिले न्यायसे. जे माझ्या जवळ आले ना ते मीच होऊन गेले आणि परी मी होऊन मज भजले. देव सगळ्यांमध्ये म्हणतो की नाही आपण आध्यात्मिक यशाची एक व्याख्या सांगतो. पुन्हा 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 एकच गोष्ट सांगितल्याशिवाय ती आपल्या मनावर उमटत नाही. आध्यात्मिक यश म्हणजे काय? भगवंत म्हणताना माझ्या मनात अंतर शून्य करणं, कमी करणं नव्हे. कमी म्हटलं तरी सुद्धा काही जागा शिल्लक राहील. मग मला त्याच्यापर्यंत जर का जायचंय तर तो आणि मी एक होणं हे ध्येय असलं पाहिजे आपलं. परी मी होऊन मज भजले ते भक्त मानिले म्या ऐसे. आणि हे सगळं कशातून शक्य आहे? यज्ञानाम जपयज्ञोस्ति. जपयज्ञ ही एकमेव मात्रा आपल्याला सांगितलेली आहे, दिव्य मात्रा सांगितलेली आहे. तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी. काय होणारे रामनाम घेतल्यामुळे? शंकरांनी रामनाम घेतलं, अनेकांनी रामनाम घेतलं, देव राहून आले त्यांच्यासाठी. 85व्या श्लोकामध्ये म्हणतात तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी. जन्मामरणाच्या फेऱ्यावरती बरंच गेले 6 दिवस भरपूर अनेकांनी हा पुन्हा 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 विषय मांडलेला आहे. तो परत मांडायला नको आपल्याला. या सगळ्या फेऱ्यातून आपल्याला हा राम सोडवतो. कोण कसं सोडवतो माहितीये का? उलट नाम घेतलं ना तरी सोडवतो. आता उलट नाम कुणी घेतलं? सव्य अपसव्य या नामे. आता सव्य अपसव्य का आपल्याला विषय करून सांगायला नको, बाहेर सांगावं लागतं अनेकांना. सव्याकडून जा किंवा अपसव्याकडून जा तर तरले सुटले बहु अंधकाळी सर्व काळी सुटिका सकळही जन. सव्य असू दे किंवा अपसव्य असू दे, म्हणजे सरळ जा किंवा उलट या, कसंही नाम घेतलं तरी सुद्धा अनेकांचा उद्धार झाला. वाल्मिकीने मलाच म्हटलं ना, म्हटलं त्यांनी उलट नाम म्हटलं पण त्यांचा सुद्धा उद्धार झाला. मुखी राम विश्राम तेथेचे आहे, सदानंद आनंद होऊन राहे. आता इथे आनंद हा शब्द वापरलेला आहे की आपल्याला सुखाची अपेक्षा आहे का? अनेकांना आहे की सुख मिळालं पाहिजे, पण सुख आलं की त्याच्या मागून दुःख हे येतच. कधीच असं होत नाही की सगळेच्या सगळे दिवस सुखच राहिलं. किती पण तुम्ही साधना करा, काही करा, उपासना करा, कायम भगवंताच्या चरणाशी लोळत राहा कायम, पण सुख जर मागत असाल तर त्याच्या मागणं कधी ना कधीतरी दुःख हे येणारच आहे. म्हणून इथे संत आपल्याला सांगतात, त्या समर्थ म्हणतात की आनंद मागा. कारण आनंद स्वरूप कोण आहे? आता ते सच्चिदानंद हा आणखी वेगळा विषय आहे, मोठा विषय आहे तो. पण आनंद, शाश्वत आनंदाची प्राप्ती हे आपलं ध्येय असलं पाहिजे. शाश्वत आनंद म्हणजे काय? त्या आनंदाची आपण कल्पना कधीही कुठेही कशी केली तरी त्यातला आनंदच मिळाला पाहिजे. एखाद्या घडलेल्या प्रसंगाची आपण आठवण केल्यावरती बदलत असतात ना. आज आपल्याला चांगलं वाटतंय एखादी गोष्ट केल्यावरती, पण हीच आठवण जर आपण अजून 2 वर्षांनी केली, अरे नाही तेव्हा ना ते खरंच चुकलंच, त्याच्यामुळे ना नंतर 6 महिन्यांनी मला हा त्रास झाला, असं वाटता कामा नाहीये. तो शाश्वत आनंद. कधी कल्पना करा त्या घडलेल्या घटनेची किंवा मिळालेल्या आनंदाची, तुम्हाला आनंदच मिळाला पाहिजे. असा आनंद मुखी राम विश्राम तेथेचे आहे, सदानंद आनंद सेवून आहे. आता शंकर महादेवांनी नाम घेतलं, त्यांनी उमेला सांगितलं की मी का नाम घेतो. त्याच्यानंतर आणखी एक समर्थ आपल्याला उदाहरण देतात. आपला निम्न स्तर आहे बौद्धिक स्तर, कळलं का? आपल्याला उदाहरणातूनच समजून घ्यावं लागेल. समर्थांना माहिती होतं की नुसतं तत्वज्ञान सांगून चालणार नाही, त्यांना उदाहरणातूनच समजून घ्यावं लागेल. समर्थ म्हणतात मुखी राम त्या काम बांधू शकेना, गुण इष्ट धारिष्ट त्यांचे चुकेना, हरी भक्त तो शक्त कामा समारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. पुढच्या श्लोकामध्ये मारुतीचं उदाहरण दिलंय. काय काय केलं मारुतीने रामासाठी, काय नाही केलं रामासाठी मारुतीने. ज्या वेळेला रामाला त्याच्या बुद्धिचातुर्याची गरज होती, हनुमंत बुद्धिचातुर्य घेऊन आलेले आहे. ज्या वेळेला शिष्टाई करायची गरज होती तेव्हा शिष्टाई केलेली आहे. ज्या वेळेला दूत म्हणून जायचं होतं त्यावेळेला दूत म्हणून गेलेले आहे. ज्या वेळेला
लंकादहन करायचं होतं तिथे जाऊन नाही लंकादहन केलेलं आहे. अणुपासून ब्रह्मांड एवढा होता तसे त्या पानाच्या टोकावर बसून सीतेशी बोललेले आहेत. लहान झाले मोठे झालेले आहेत. आणि ज्यावेळेला विभीषण येतोय शरणागतीला हे कळल्यावरती प्रभू रामचंद्र मारुतीचा सल्ला विचारतात काय करू सांग. त्यावेळेला त्यांनी ती भूमिका बजावलेली आहे. जी भूमिका जो गुण म्हणून आपल्या रामाला ज्या ठिकाणी आवश्यक होता तो गुण घेऊन सामर्थ्यशाली गुण घेऊन ते तिथे उतरलेले आहे. नेतृत्व गुण पाहिजे होता नेतृत्व गुण घेऊन आले. दास्यभक्ती हवी होती दास्यभक्ती घेऊन आले. आपल्याला अवगत असलेली एखादी कला आपण रामासाठी वापरणं हा गुण हनुमंताकडे होता. तो आपल्यामध्ये असला पाहिजे. सर्वगुण संपन्न कोणीच नाहीये ना कधी. पण आपल्याला काय येतंय त्यातला एखादा गुण आपण या उपक्रमासाठी वापरावा. ज्याला जे येतं त्यांनी ते मनापासून वापरावं. मला काय त्याचे असं नको. मला चांगली रांगोळी काढता येते का आपण ही रांगोळी काढावी ना. माझी सेवा माझ्याकडे जो गुण आहे मला चांगलं सर्व करता येतं चहा करता येतो मी रामाची चहा करेन ती पण सेवाच आहे ना. चरण सेवा करायला पाहिजे की नाही आपण. अनेक लोक चरण सेवा करत होते. आम्हाला काही नाही चपला सांभाळता येतात. एका रांगेत नीट चपला लावायचं काम मी माझ्याकडे घेईन. जर 5 मिनिटं लोक येईल आलेल्यांना सांगेन जरा चपला रांगेत लावा. उपयोग होईल की नाही. आपल्याकडे जो गुण आहे तो प्रत्येक गुण तो लहान असू दे मोठा असू दे चांगला असू दे सगळ्यांनाच गाता येईल असं नाही सगळ्यांना बोलता येईल असं नाही. तो गुण जसा मारुती घेऊन रामासाठी गेला तसा आपण आपला गुण वापरावा. मुखी राम त्या काम बांधू शकेना. आता हा काम ह्याचा अर्थ काय झाला माहितीये का. काम म्हणजे एकच फक्त वासना विषय आणि याच्यामध्ये काम याचा अर्थ इच्छा. ज्या काही आपल्या इच्छा असतील की ज्या इतर कुठल्या गोष्टींमध्ये अडकाठी होतील त्याच्यामध्ये आपण बद्ध होणार नाही. आता परवाच्या दिवशी आपण बद्ध आणि मुक्त हा सगळा भाग ऐकलेला आहे की मुळातच जो मुक्त आहे त्याला आपण बांधून ठेवला. बरोबर. तो परवाच्या दिवशी विषय हा सगळा नाही आहे. सतत कार्यमग्न हे मारुती आहे. ब्रह्मचारी आहे प्रतापी आहे बुद्धिमान आहे ज्ञानी आहे आदर्श रामभक्त आहे आणि जितेंद्रियम बुद्धिमत्ताम वरिष्ठम ज्यांनी इंद्रियांवर विजय मिळवला आहे असे जितेंद्रिय आहे आणि बुद्धिमत्ताम वरिष्ठम सुद्धा आहे. कोणताही काम म्हणजे इच्छा बांधू शकल्या नाहीत रामनामामुळे या मारुतीला. आणि म्हणून इथे तुकाराम महाराज म्हणतात की शरण शरणची हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा. मारुतीला विचारलंय की त्या भक्तीच्या वाटा ज्या काही आहेत त्या आम्हाला सांग. मज दावाव्या सुवटा सहज ब्रह्मचर्य आणि सहज रामभक्ती जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. समर्थ म्हणतात बहु चांगले नाम या राघवाचे अति साजरे स्वल्प सोपे तुकाचे करी मूळ निर्मूळ भेदा भवाचे जीवा मानवा हेची कैवल्य साजे. भवाचं मूळ भवसागर भवबंधन सगळं हा सगळा जो विषय संसाराचा हा निर्मूल करून टाकतात. मुळापासून नाश करतात त्या सगळ्याचा आणि जन्म मरणाच्या फेऱ्यातून सोडवतो. म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या मागे जे काही चक्र लागलेलं आहे याच्यातून मुक्ती मिळवणं. मूळ कारण या सगळ्याचं काय आहे वासना इच्छा. वासना याचा अर्थ इच्छा. हल्ली हे मराठी भाषा फार अनेक ठिकाणी ना खूप समजून सांगावं लागतं की त्यांना तेवढंच दिसतं. टीव्ही पत्रकारिता आणि बातम्या आणि पेपर याच्यामुळे वासना इच्छा काम या शब्दाचा एकाच बाजूला दिला जातात. पण आपल्याला आता काहीतरी खाण्याची इच्छा व्हावी ही सुद्धा वासनाच आहे. ह्या सगळ्याचं मूळ कारण इथे आहे. या लागी सर्व संसार रघुनाथा असे जाण वासनेच्या माथा वासना क्षयी जीवन मुक्तता बाणे तत्वता जाण तू योग वशिष्ठामध्ये सांगतात. वशिष्ठ महामुनी रामांना उपदेश करतात बाणे तत्वता जाण. जो मुळातच मुक्त आहे त्याला वासनेशी त्याची वासना त्याला चिकटली की तू बद्ध होतो. परवाच्या दिवशी आपण हे ऐकलं की नवे सार संसार हा घोर आहे ऐकलं की त्याच्यामध्ये हा सगळा विषय आला. इथे एक सद्गुरू चांगलं वचन सांगतात. ते स्वामी महाराजांच्या चरित्रामध्ये एक वचन आलेलं आहे की आता इथे चप्पल बसतंय म्हणून सांगणार मी की जेव्हा अशी वेळ येते की ज्या वेळेला आपलं वर्णविहित कर्म वर्णविहित म्हटलंय हा जातीचा संबंध नाहीये. वर्णविहित कर्म ज्या वेळेला आपल्याला आवडीने स्वतःच्या आवडीने इच्छेने निष्ठापूर्वक करावं असं वाटेल तेव्हा चित्त शुद्ध झालं असं समजा. आता चित्ताचा विषय कुठे आला कारण हे मन बुद्धी चित्त अहंकार. मन पहिला आहे चित्त तिथे येतच. आपले हे सगळे संस्कार साठवण्याची जागा आहे चित्त म्हणजे. कारण ते कधी काम करतं चित्त दिवसा करत नाही. सगळे रात्री इनपुट्स आपले थांबले डोळे कान नाक सगळे बघायचे आणि ही सगळी इनपुट चालू आहेत ना आपली ती
सगळी थांबतात तरी रात्री आपण झोपल्यावर सगळे शांत होतात, जरा थोडी विश्रांती, त्यावेळेला हे चित्त काम करायला लागतं आणि आपण म्हणतो मला ना रात्रभर झोप नाही, सारखा विचार मनात येत होता का, कारण जे चित्तात असतं ते तो वरंट असतो, तुला हे काम करायचं, तुला उद्या बोलायचंय, तुला उद्या बोलायचंय, उद्या तुला जायचंय, हे चित्तात काम करतं आणि ते संस्कार साधण्याची जागा आहे. हे चित्त कधी शुद्ध होईल, ज्या वेळेला आपल्याला असं वाटायला लागेल आपण वर्णविहित कर्म, मग आपलं वर्ण काय आहे आपल्याला माहिती आहे, आपल्याला वर्णाला काय काम दिलेलं आहे, अध्ययन अध्यापन दान प्रतीर आहेत ना, कामं सांगितलेली आपली, ही जेव्हा निष्ठापूर्वक आणि आवडीने आपण करायला लागू त्यावेळेला आपलं चित्त शुद्ध झालं असं समजायचं, आणि हे चित्त शुद्ध झालं की तिथे ती स्वधर्माची निष्ठा येते, स्वधर्म म्हणजे आपल्याला दिलेली जबाबदारी, आणि मग या वासनांवर नियंत्रण येतं, वैराग्याची वाढ होते, वृद्धिंगत होतं, आणि मग या हृदयस्थ जनार्दनाला आपण जाणवायला लागतो, आपल्याला जाणीव होते की भगवंत हा माझ्यामध्येच आहे, हृदयस्थो जनार्दनः. समर्थ मनावर संस्कार करतायत, करी रे मना ध्यान या राघवाचे, दुसरा कुठेही राघव नाहीये, जो काही राम आहे जो काही आहे तो आपल्या आतमध्ये आहे, पण आपण फक्त औचित्यानुसार उपासना न करता ती आपण समजून घ्यावी आणि रोजच्या जीवनात ती कशी उतरेल. रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला अनेक गोष्टींना जे सामोरं जावं लागतं, त्याच्यामध्ये आपल्याला या सगळ्याचा उपयोग कसा होईल हे आपण बघायचंय. करी रे मना ध्यान या राघवाचे. तुकोबारायांना भगवंतांनी प्रश्न विचारला की सत्य काय आहे सांग, कीर्तन करतोस ना, सत्य काय आहे सांग. त्यावेळेला तुकाराम महाराजांनी सांगितलं सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, तूच सत्य आहेस, परमात्मा परब्रह्म परमेश्वर सत्य ओंकार प्रणव ब्रह्म ब्रह्मतत्व आत्मा हे सगळे समानार्थी शब्द आहेत. यातला कुठलाही शब्द आपल्या वाचनात कधीही आला तरी त्याचा संबंध हा आत्मतत्वच ब्रह्मच म्हणजेच भगवंत आणि तो आपल्या आतला भगवंत इथेच लावायचा आहे. हरी नाम हे वेदशास्त्री पुराणी बहु आगळे बोलली व्यासवाणी. बहु आगळे व्यासाने खूप वेगळ्या पद्धतीने सांगितलंय. हरी नाम हे वेदशास्त्री पुराणी, सगळ्या वेदांतामध्ये हे सांगितलंय की तुम्ही स्वतःतला देव बघा, तर दूरे कदंतिके. अनेक गोष्टी आहेत, तो जवळही आहे, तो आतही आहे, तो बाहेरही आहे. त्याचे अनेक उपाध्याय लावलेले आहेत, त्याला तो सांगता येत नाही, दिसत नाही, बोलता येत नाही, शरीर नाही, स्नायू नाही. हरिनाम हे वेदशास्त्री पुराणी. सगळ्या वेदांचा अभ्यास केला आपण, सगळ्या शास्त्रांचा अभ्यास केला तरी सुद्धा हेच सांगितलं. आणि बहु आगळे ते बोलली व्यासवाणी, व्यासाने सुद्धा आपल्याला हे सगळं खूप छान सांगितलं. या 10 श्लोकांमध्ये नामाचं महत्व, नाम कोणी घेतलं, नाम कशासाठी घ्यायचंय, नामाची महत्ता काय आहे, त्यांनी नाम घेतलं, शंकरांनी नाम घेतलं, मारुतीने घेतलं, तर आपल्याला घेतलं पाहिजे. अनेक उदाहरणावरून आपल्याला या भक्तिपंथाचं महत्व यांनी सांगितलं. इंद्रियांना ताब्यात कसं ठेवायचं, त्याचा उपयोग कसा आपण करून घ्यायचा आहे, आणि म्हणून मनावर संस्कार केल्यामुळे काय काय घडणार आहे. आपण सगळ्यांनी यातनं योग्य प्रकारचा धडा घ्यावा, रामनाम घ्यावं. सगळीकडे भगवंत आहे हे नुसतं म्हणून उपयोग नाही. जगात भगवंत आहे हे वाक्य आपण इतकं गुळगुळीत करून ठेवलेलं आहे की त्याचं महत्वच आपल्याला राहिलेलं नाही, अजिबात महत्व राहिलेलं नाही. समोरचा व्यक्ती ज्या वेळेला आपल्याला एखादी गोष्ट उलटून बोलतो किंवा अगदी सोपी गोष्ट समोरच्या आपल्या 2 वाटाणांमध्ये जाताना समोरून गाडी येते, त्यावेळेला आपल्या मनामध्ये काय आलं पाहिजे, काय येतं रोज येतं सगळ्यांच्या मनामध्ये. समोरून गाडी आली का एकतर येतं काही वेळा घाबरून, आधी आपण घाबरणार, बरोबर, समोरून गाडी आली. दुसरं आलं की ह्याला आता जेला हवं होतं का, आपण त्याला दोषारोप करणार, चिडणार, आपली चिडचिड होणार. पण आपल्या मनामध्ये राम नामामुळे काय विचार यायला हवा, आता माझी वेळ ही सीमा क्रॉस करून जायची नव्हती, असं टाळलं रामाने काहीतरी पुढे 2 मिनिटं मला इथे थांबवलं नाही, हा विचार मनामध्ये यायला पाहिजे ना. कदाचित तुमची त्या मुख्य रस्त्यावर जाण्याची वेळ चुकवावी म्हणून तुम्हाला इथे आता मोठी गाडी वाटली घातलेली आहे, आभार मानले पाहिजे देवाचे, मला तू इथेच थांबवलंयस. अगदी सोपं उदाहरण आहे, रोजचं जायच्या रस्त्यावरचं उदाहरण. मग अशा प्रकारची भावना ज्या वेळेला मनामध्ये निर्माण होईल, समोरचा माणूस मला घालून पाडून बोलला, आता माझी परीक्षा आहे, देव बोलतोय कशा तोंडाने, कसा वागतो बघूया, काय नाम घेतो, किती घेतो, त्याचा उपयोग जीवनात किती करतो, आपण आपल्या घरामध्ये किती भांडण करतो, किती बोलतो, काय ऐकतो, या सगळ्याचा विचार आपण करावा. या सगळ्या मनाच्या श्लोकांमध्ये सगळीकडे भगवंत आहे हा भाव मनामध्ये असावा. हा भाव निर्माण होण्यासाठी रामनाम घ्यावं. आणि समर्थांनी सांगितलंय आपल्याला, मारुतीने करून दाखवलंय, यातला एक तरी गुण आपण आपल्या देवासाठी, आपल्या रामासाठी वापरावा, तरच आपल्यावरती प्रभू कृपा करतील. समर्थांनी आपल्याला
जे मार्गदर्शन केलं त्याचा उपयोग रोजच्या जीवनामध्ये आपण केला तर खऱ्या अर्थाने आपण समर्थ संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्याची हिंमत बाळगू. आपण जप करतोय, अजून सगळा समाज असा पडलेला आहे की ज्यांना या सगळ्या उपासनेची या सगळ्या ज्ञानाची गरज आहे, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचण्यासाठी आपण काय करू शकतो हा विचार आपण सगळेजण करूया. आणि आज आपण इथे थांबूया. सर्व संपदां लोकांतरं श्रीरामं सियावर रामचंद्र की जय.